नमस्कार. मालमत्तेला म्युच्युअल फंडमध्ये बदलणं ही कल्पना ऐकायलाच किती वेगळी वाटते, नाही का? पण ही एक अशी नवीन आर्थिक संकल्पना आहे जी रिअल एस्टेटच्या मालकी हक्काची व्याख्याच बदलून टाकू शकते. चला तर मग हे नक्की काय आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. कधी विचार केलाय की वारसा हक्काने एखादा फ्लॅट मिळणं हे अगदी शेअर बाजारातले स्टॉक्स मिळवण्या इतकं सोपं झालं तर? ऐकायला किती साधं वाटतंय ना? पण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. तर सुरुवात करू या पहिल्या भागापासून, एक नवीन मालमत्ता हक्क. पाहूया एका संभाव्य सरकारी धोरणाबद्दल जे हे सगळं प्रत्यक्षात आणू शकतं. तर या सगळ्या कल्पनेचा पाया आहे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड नावाचं एक नवीन कागदपत्र. आता हे काय आहे? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर तुमच्या इमारतीखाली जी जमीन आहे त्यात तुमचा नेमका किती वाटा आहे हे डेसिमल पॉइंटमध्ये या कार्डवर लिहिलेलं असेल, अगदी म्युच्युअल फंडच्या युनिट्ससारखं. आता दुसरा भाग, अविभाज्य वारसा हक्क. पण या नवीन धोरणामुळे ना एक मोठी अडचण समोर येते आणि ती म्हणजे वारसा हक्काची. चला याच्या काही व्यावहारिक आणि भावनिक बाजूंवर एक नजर टाकूया. आता गंमत बघा, जेव्हा एका मालमत्तेचे अनेक वारसदार होतात तेव्हा काय होतं? एक मोठी समस्यांची साखळीच सुरू होते. म्हणजे बघा, सगळ्यात आधी वारसदार एकापेक्षा जास्त, त्यामुळे काय झालं? मालमत्तेचे हक्क तुकड्या तुकड्यांत विभागले गेले आणि मग मग सुरू होतात घरातले वाद. फ्लॅट कोण वापरणार यावरून. मग शेवट काय होतो याचा? तर ती प्रॉपर्टी विकणं जवळपास अशक्य होऊन बसतं. आणि ही काही फक्त कागदोपत्री डोकेदुखी नाहीये. यामुळे कुटुंबांमध्ये अक्षरशः फूट पडते. पिढ्यानपिढ्यांची संपत्ती तशीच अडकून राहते. आणि या सगळ्या समस्यांचं मूळ एका साध्या पण कटू सत्यात आहे. एका फ्लॅटमध्ये 2 कुटुंब राहू शकत नाहीत. भौतिकदृष्ट्या हे शक्यच नाही. आणि याच एका कारणामुळे वारसा हक्काचे सगळे प्रश्न निर्माण होतात. भाग तिसरा, रिअल इस्टेट भेटते म्युच्युअल फंडला. मग ह्या एवढ्या मोठ्या समस्येवर उपाय तरी काय? इथेच एक भन्नाट कल्पना समोर येते, जिथे रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंड यांची सांगड घातली जाते. प्रस्ताव एकदम सरळ आहे. एक असा रिअल एस्टेट म्युच्युअल फंड तयार करायचा जो बाजारात विकायला आलेले फ्लॅट्स विकत घेईल आणि मग त्या फ्लॅटच्या मालकी हक्काचं रूपांतर सहजपणे खरेदी विक्री करता येणाऱ्या युनिट्समध्ये करेल. सोपं आहे ना? बरं, आता दोन्हीमधला फरक अगदी सोपा करून पाहूया. एका बाजूला आहे आपला पारंपरिक फ्लॅट आणि दुसऱ्या बाजूला आहेत हे म्युच्युअल फंडचे युनिट्स. फ्लॅटची वाटणी शक्यच नाही, पण युनिट्स हवे तितके वाटा. फ्लॅट विकायला गेलात तर महिनोन्महिने लागतात. लिक्विडिटी खूप कमी, पण युनिट्स आजच्या आज विकता येतात. फ्लॅटच्या मॅनेजमेंटचं टेन्शन वेगळंच, तर फंड पूर्णपणे प्रोफेशनल सांभाळतात. आणि सगळ्यात मोठा मुद्दा, वारसा हक्क. फ्लॅटच्या बाबतीत एक मोठी किचकट प्रक्रिया आहे, भांडणं होतात. इथे मात्र फक्त युनिट्स ट्रान्सफर करायचे, विषय संपला. चौथा भाग, हा फंड प्रत्यक्षात काम कसा करेल. चला तर मग आता हे बघूया की हा फंड नक्की कसा काम करेल आणि याचा गुंतवणूकदारांना आणि एकूणच समाजाला काय फायदा होऊ शकतो. गुंतवणूकदारांसाठी यात काय आहे? तर बघा, भांडवली नफा तर आहेच, पण त्यासोबत अंदाजे 3% वार्षिक परतावा मिळण्याची शक्यता आहे. हा आकडा अनेक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. या 3% परताव्याशिवाय गुंतवणूकदारांना आणखीही फायदे मिळू शकतात. जसं की प्रॉपर्टीची किंमत वाढली की युनिटची NAV म्हणजेच नेट ॲसेट व्हॅल्यू वाढते आणि त्यातून भांडवली नफा मिळतो. आणि गंमत म्हणजे STP म्हणजेच सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन वापरून हा नफा जवळपास करमुक्त पद्धतीने काढता येऊ शकतो. इतकंच नाही तर फ्लॅट्स भाड्याने दिल्यास त्यातून डिव्हिडंड मिळण्याची शक्यता आहे आणि सर्व्हिस अपार्टमेंटसारख्या पर्यायांमध्येही गुंतवणूक करता येईल. या योजनेचा एक खूप मोठा सामाजिक फायदा म्हणजे ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन आशेचा किरण ठरू शकते. सध्याच्या रिव्हर्स मॉर्गेज योजनेला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. तर हे ज्येष्ठ नागरिकांसाठी कसं काम करेल? समजा एका ज्येष्ठ नागरिकाने आपला राहता फ्लॅट या म्युच्युअल फंडाला दिला आणि त्या बदल्यात युनिट्स घेतले. आता ते त्याच घरात भाड्याने राहतील आणि त्याचं भाडं त्यांच्या युनिट्समधून कापलं जाईल. उरलेल्या युनिट्समधून त्यांना STPद्वारे दर महिन्याला एक ठराविक रक्कम मिळत राहील. पारंपरिक रिव्हर्स मॉर्गेज कर्जापेक्षा हा पर्याय खूपच जास्त करकार्यक्षम आहे. आणि शेवटचा भाग, 5वा, भविष्यासाठी ही एक योग्य प्रणाली आहे का? म्हणजे ही सिस्टम खरंच भविष्यासाठी चांगली ठरेल का आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काय करायला हवं?
या संपूर्ण कल्पनेचे जनक डॉक्टर अनिल दर्शेतकर यांचं असं म्हणणं आहे की भारत सरकार, सेबी आणि नीती आयोगाने या पर्यायावर तातडीने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे, जेणेकरून भविष्यात समस्या डोकं वर काढण्याआधीच आपल्याकडे एक यंत्रणा तयार असेल. त्यांच्या या बोलण्यातून या कल्पनेमागची दूरदृष्टी स्पष्ट दिसते. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, घरांना अशा आर्थिक युनिट्समध्ये बदलल्यामुळे वारसा हक्काचं जे मोठं संकट आहे ते खरंच सुटेल की मग यातून काही नवीनच समस्या निर्माण होतील? यावर नक्कीच विचार करायला हवा.